आपल्या 3.5 शक्तिपीठे आई तुळजाभवानी, आई महालक्ष्मी कोल्हापूरची, आई रेणुका आणि आई सप्तशृंगी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळच्या 10 वाजताच्या नंतर आपलं गाव कसं दिसतं. तर मित्रांनो बघू शकताय, सकाळच्या 10 वाजताच्या नंतर आपलं गाव. मित्रांनो बघा, ऊस आलेत. मी कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, दाखवलं होतं. बघा, जर ब्लॉग नसेल बघितला तर मी लिंक देतो, तुम्ही बघा. तो बघा कसलं दिसतंय. आणि तिथं शेळ्या आहे बघा. तर मित्रांनो बघू शकताय, जाळ बीळ पेटवलाय. इथं चूल आहे आणि इथे जाळ आहे, फक्त दूरच निघतोय ते अजून. बघा, गाडीच्या वर बूट ठेवल्यात काळे बघा. आयो बघा, आणि हे लाईटीचा खांब कसा दिसतोय आपल्या इथून बघा वरून. त्याचं बघा कसला भारी दिसतोय. अख्खं हिरवगार. आता पावसाचं वातावरण आहे नाही का, म्हणजे पावसाळा आहे आता, तरी त्यात पाऊस पडाना. इकडचा पण वाकडा आहे. इकडे एक विहीर बांधली नवीनच बघा. बघा त्याच्या आतमध्ये पाणी. आता तिकडे नको जायला. अहो पेटला ते जाळ. तर मित्रांनो, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता तर मित्रांनो, आता आपल्या छोट्या मामाकडे जाणार आहे आणि तो दगडावर पेंटिंग काढतो. त्याचं आपण बघणार आहे की तो कसं काढतो, त्याचा सेटअप कसा आहे. बघू आता जाऊन आपण. तुटली अरे शॉर्ट सर्किट झाली, तर एक टक्कनची टाकली बाहेर. अरे तर बघू शकताय कसलं भारी आलंय. त्या फळीवर केलंय. चार आहे. आपल्या 3.5 शक्तिपीठे आई तुळजाभवानी, आई महालक्ष्मी कोल्हापूरची, आई रेणुका आणि आई सप्तशृंगी, असे या 4 देवता आपल्या. बघा कसले. बघा असा करतो देव. बघू शकता टेम्पो विटांचा चाललाय तिकडे. तर मित्रांनो, तुम्ही मामाचा सेटअप बघितलंच असेल, कसला भारी केलाय. ते 4 देवींचे चित्र कसे काढलेत बघितलं तुम्ही ते. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा आला मला कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.